हॅलो, पोस्टिंग आफ्टर अ लाँग टाईम. आणि माझं सगळं सामान आत गेलेलं आहे फायनली. ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्या या सगळ्या नवीन मी ॲमेझॉनवरून मिशोवरून मागवलेल्या आहेत, जे की ऑलमोस्ट ॲमेझॉन मिशो माझ्या घरी आलेलं आहे. तर मी तुम्हाला नवीन गोष्टी मी ऑर्डर केलेल्या सांगते. इकडे मी एक सोफा सेट घेतलेला आहे, ज्याचे पिलोज आणि ह्या सगळ्या तिथेच आहेत त्याच्यावरती. आणि मी हा असा व्यवस्थित कव्हर्डअप करून ठेवलेला आहे, कारण काय माझ्या भावाची मुलं, माझा मुलगा म्हणजे दणादण त्याच्यावर उड्या मारत आहेत. बिलकुल ते लाईक खराब पाय घेऊन त्याच्यावर नाचत आहेत, त्यामुळे मी त्याला कव्हरअप करून ठेवलेलं आहे अजून, कारण काय अजून व्यवस्थित सेट केलेलं नाही आहे. इकडे काही फर्निचर आहे ते लोकल मार्केटमधून घेतलेलं आहे, आणि बऱ्याच ह्या ज्या दिसत आहेत त्या मोस्टली अमेझॉनवरून गोष्टी घेतलेल्या आहेत आणि मिशोवरून. हे इथे जे हा कॉर्नर जो मी सेट केलेला आहे त्याचं जे हे कपाट आहे ते मी घेतलं होतं ॲक्च्युली शूरॅक म्हणून, पण शूरॅकच्या जागेवर ते जरा जास्त मोठं होत होतं, म्हणून ते आता मी माझ्या मुलाचं अभ्यासाचं कबर्ड म्हणून केलेलं आहे. त्याच्यामध्ये त्याची सगळी पुस्तकं आहेत. आणि हा पीस डेकोरेट करण्यासाठी मी मिरर आणि सम अदर थिंग्स मी प्लॅन केलेले आहेत. तर 1 बाय 1 मी आता फक्त सगळ्या मागवून ठेवलेल्या आहेत. मला आता त्यात फक्त अरेंज करायच्या आहेत आणि देन आय एम गुड टू गो. इकडे हे कव्हर्ड ज्या गोष्टी दिसते ती मी कॅनव्हास मागवलेलं आहे, आणि ते आहे माझ्या शू रॅकच्या वरती मी एक डेकोरेटिव्ह पीस करते. सो मी स्वतः कॅनव्हास पेंट करणार आहे. सो दिस इज ए लास्ट टाईमला मला तुम्हाला फक्त इथे सामान दिसत होतं या कॉर्नरला, तर ते फायनली गेलेलं आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत. लाईक कर्टन्स ॲमेझॉनवरून मागवलेले, गॅलरीसाठी बसण्यासाठी मी काही चेअर मागवलेली आहे, सेंट्रल टेबल मागवलेलं आहे, टी टेबल, असं हे आहे. आता हे एकदा सेटअप प्रॉपर केल्यावर मी तुम्हाला परत दाखवेन. टिल द टाईम, बाय बाय.